मनोज पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता मी चाललो आहे मुंब्र्याला। मी चाललो आहे मुंब्र्याला का तर बाईचे पोराचं ॲडमिशन करायचं, त्याच्यासाठी मी मुंब्र्याला चालल्या। तर त्याने तिथून गाडी घेऊन जायचं आपल्याला बायसनची तिकडं आपले याला शहापूरच्या तिकडं आतमध्ये जायचं आपल्याला। चला आता दाखवतो तुम्हाला जाता जाताना। चला आपल्याला गाडी तर भेटली नाक्यावर जायला। आता दादा आपल्या नाक्यापर्यंत सोडील, नाक्यावल्या दुसऱ्या रिक्षा करून मुंब्र्याला जावं आपण आता। चला मुंब्रा स्टेशनला पोचलो। आता अशी रिक्षा पकडली, लगे फटाक्षा भेटली। आता स्काय वॉकवाल्या खाली उतरून आता डायरेक्ट बायसनच्या घरा दाखवता। आता बघा चलो आपण यांच्याकडं लोक रेडी झाली असतील आता सगळी। इकडे बघा जामला रास आल्यान पण दिसत नसते आता कदाचित तुम्हाला, पण मयूर रास इकडे बघा। मयूर बघा, हे बघा मयूर बघा किती आहे। जय डुगो लायसन घेऊन ये। हे बघा मयूर बघा इथं समोर आवरा, मयूर खालती आहे हे मामा तुम्ही चालला ना ना एसी चालू तर मी आलोच, मी नाही करत आहे। चले बाई आपण बघा ही आमची बायसनची सगळी जागा काय, सगळी आमची बायसनची जागा ही बघा किती जागा आहे। सगळ्या यांच्या रूमात आहे इकडे। साधा काम नाही यांचा। चला या गाडी चालू करून देतात त्याला। मी गाडी चालवणार ना कारण मला आले झोप, मी झोपून आता। हे बघा ही सगळी झाडा बिडा, हे शिंगा बघा, शेकटाला शिंगा किती लागल्या बघा। हे सगळी बाय संचित आहेत आमच्या। आणि ही गाडी आता ही गाडी घेऊन चालली आता तिकडे शहापूरला त्या ॲडमिशन करायला। चला हे बघा निघलो बी ना तर लगेच टायरच पंक्चर झाला काय। आता टायर खपले ना तो फक्त आता। चला हे स्टिअरिंग सरळ कर, स्टिअरिंग सरळ कर, स्टिअरिंग सरळ कर, टायर सरळ कर। आता याला सांगितले तो अंकल टुबलीस काय होतं बघूया आता। चला काढून तो त्याला चेक करेल आता ते पाणी मारून शॅम्पू कुठे लिकेज आहे म्हणून। पंक्चर भेटला बघा त्याला, पंक्चर भेटला, दिसला का एक पंक्चर भेटला त्याला। जो पंक्चर होता सब किया ना चेक भाई, एक ही है ना? एक और है, ठीक है लगा दो चलो। बोलो गाड़ी किसी हाँ क्या करूँ। इकडे बघा अजून एक पंक्चर भेटली त्याला। काय किल्ला आहे ना, हे बघा एक किल्ला घुसले बघा आता। हे बघा किल्ला बघा बघा टायर झालेला पंक्चर आपला।
आगे घे गाडी. त्याला सांगितलं झालं पंक्चरचं काढून 2च पंक्चर होते. त्याला एक स्क्रू लागला होता आणि एक साईड पंक्चर होता. आणि त्याला सांगितलं आता छकल्याच्या हवा चेक कर बोला. कितना टका आहे? हाँ ठीक है चलेगा. चला झाला आता गाडीला वॉश करून घेऊ आपण. इकडे बघा गाडी माखले किती बघा धूळ बघा गाडीवर घाण बघा. आता हिला धुवायला आणले इथं जे पोरग्याला सांगले मस्त की धुवर गाडी चकाचक एकदम. बघा गाडी धुवायला येत का जाम घाण झाली गाडी. बघा आता गाडीचं पंक्चर वगैरे झाला काढून आपला. आता निघलो मी. मला आपला गाडी चालवत आहे. चला आता पोहोचलो मी रेती बंदर टोलनाका क्रॉस करून इकडं भिवंडीच्या साईडला चाललो मी. आता मला भेटतोच आता पुढे कुठं जाईन ते सापडतो मी. डिझेल नव्हतं गाडी डिझेल टाकायला घेतली आता. बघा समृद्धी महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे आता. लय म्हणजे लयच भारी गेले. 4 लाईनचा रस्ता मला वाटतं हा जर असा झाला ना तर शिर्डीला जायला जास्तीत जास्त 2 ते 2.5 घंट्यात माणूस शिर्डीला पोहोचेल. एवढा भारी रस्ता हल्ली काम चालू आहे. तो पण पूर्ण रोड कॉन्क्रीटचाच आहे. आता आम्ही भिवंडी बाहेर झालोय एक्झिट केलंय. नाही पडगा अजून क्रॉस नाही गेला. आता पडगा येईल आपल्याला. टोलनाक्या फोडल्या पडक्याच्या. पडका चला पोचले आता इथं. आता पोचले आपण टोलनाक्यावर पडक्याच्या. कुठे घेतो काय कोणला अरे कोणच्याकडे चॉकलेट वगैरे असेल तर द्या यार. अरे यार हे त्याला चॉकलेट दे. आम्हाला बोलली की कोणता पण दे मला. मी मावा नाही खाल्लाय. 140 मायनस मध्ये आपण पडगा. आता मार्केट कुठं भरतं ते दाखवतो तुम्हाला मी. आता संडेला असतो तो. काय पडला? मला भीती वाटली ना. मला वाटलं नैना पडली. इथून जो चालू होतं ना इथून बाजार ये झाडाची जो ट्रान्सफॉर्मर आहे ना इथून जो बाजार चालू होईल इथून तर तो गेला आतमध्ये पार अख्खा पूर्ण बाजार होता. समोर रस्ता राईटचा टिटवाड्याला आणि कुठे जो गेला मला तू बोलला हा कुठला राईटचा रस्ता कल्याण खडवलीला. त्या समोर इकडनं गेला खडवलीला रस्ता. ते गाड्या चालल्या तो. आणि आम्ही चाललो इकडे आपला नाशिक हायवेने.
जात असताना इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळे थोडीशी ट्रॉफिक लागली इथं. बघूया आता कसं काय यांचं काय काय. अरे बापरे, हायवा आहे, हायवा रेतीचा हायवा आहे. रेतीचा आहे ना? भुशाचा आहे का रेतीचा आहे? अरे दादा हे तुटला पूर्ण बाला, तिकडे बघ तो पुढचं हे तुटले पूर्ण दादा. तिकडे बघा गाईस, तिकडे बघा कसा ऍक्सिडेंट झाले बघा. तो रेती आहे, रेती रेती आहे गाडी. नाही नाही रेती आहे बाई, रेती आहे ती. हा बरोबर रेती नाही लागला ना. नाही नाही असं कसं. थैले भरून घेतला खायला, स्प्राईट ब्रेड पाहायला झाला पाहिजे होता. आणि मला थम्सअप घेतला मी. कोण नेलेली? सकाळी इडल्या खाल्या 7 आहे मी नाश्त्याला. हा 7 इडल्या खाल्या, तरी अजून खायच्या होत्या. परत तर लेट होईल ना म्हणून मी ना खाल्या. तरी आता भूक लागली म्हणा. नको चपाती बिपाती नको. यो ओकऱ्या बघा इकडे, ओकऱ्या इकडे हा का यो ओकऱ्या. सेट गाडी चालू जा. ड्रायव्हर आज यायला बनवले मी. नेहमी ड्रायव्हर मी असतो, पण आज ड्रायव्हर मी यायला बनवले. जला घरच्या निघले तर ओकरच राहिले. तो आता 10 गाव क्रॉस केला मी. 8 गाव पुरं. आता 8 गावला जेवण का पुढचे आपल्याला टर्न मारायला. आता शहापूरला पोहोचल्या. हे बघा हे परिवार हॉटेल शहापूरचा. चला आता पुढे जाऊन आपल्याला आणखी थोडा पुढे 9 किलोमीटर गेल्यानंतर 8 गावला पोहोचले. आता आम्ही समोर राईट साईडला 8 गाव स्टेशन आहे. तिकडे राईटला गेला 8 गाव स्टेशन. ही रेल्वे पटरी 8 गावची. या साईडला स्टेशन आहे. क्या माहिती नाही. टायर जाऊ दे चल, नको टेन्शन. राईट असं स्टेशन जवळच जाऊ आपण. अरे मी तर बरोबर चाललेलो ना, तर त्यांनी 3 वेळा हॉर्न मारले. अरे मामा बोल ना. नाही आपण मला ग्रामपंचायत 8 गाव. ग्रामपंचायत 8 गाव. हे बघा यो स्टेशन. हे बघा ट्रेन थांबली इथे. मेल थांबले. मेल आहे ना? कुठली आहे? कांजार कोंजरा एक्सप्रेस. लोकमान्य लोकमान्य टिळक स्टेशन आहे. लोकमान्य टिळक स्टेशन. ते कुठली आहे ती? चित्रपूर नागोडदोंगा एक्सप्रेस. हे बघा हा स्टेशन 8 गाव स्टेशन दिसत असेल समोर. हे बघा छपरा एक्सप्रेस. नाव नाही ना नाही बरोबर. त्यांच्याच गावाला गाडी येते. चला ईशान आता 13 किलोमीटर आपल्याला जायचं. 14 किलोमीटर टोटल. आडगाव. ही गाडी चालवता मोबाईलवर खेळत बसले मी. गाईज बघा किती भारी रस्ता आणि बघा किती एरिया भारी आहे ना. बाकी माझी चुकी माझी ना काही नाही. सर बरोबर आहे सर. मी हॉर्न नाही बाई यो कणाचा झाड सागाचा गुलमोहराचा. यो गुलमोहराचा ना. हा गुलमोहर आहे ना यो. बघा गुलमोहरा फुला किती आहे ना. पण गुलमोहरा फुलं ही मे महिन्यानेच येतात. जेवढी फुलं तेवढा पाऊस. आणि यंदा पाऊस पण जाम आहे ना बाई. सरळ का? हो सरळ आहे मला. पेट्रोल पंप आहे इथे. हो नाहीरा पेट्रोल पंप आहे. झालं ना खाडीला झाला. हा आमचे आपल्या इथे झाले ना शिलवाड्यावर. हा का तो विष्णू भगतची बरोबर. कोण तो आपली इथे यायचा तो का? नाही ना तो विष्णू नाही. तो नाही का? तो नाही मग मंदिरवाला.
मंदिरवाला ना याचा बादशाचा हाऊस ना. बादशाचा माऊस. हो बादशाचा माऊस नाही. मग बादशाचा माऊस नाही ना. हा ग तो मेला ग. मोहन दादाच्या टायमाला मेला. घरा बघा कशी डोंगरावर इथं आधी दादा लाल लाल फुला सगळी दिसती. बघा ह्यो डोंगर बाजूला जा. इथं समोर एक मंदिर आहे रे. बंगला पहिले अशा घरांच्या समोर. आडगाव स्टेशनच्या इथून सरळ आतमध्ये गावानं आल्या. आता तुम्हाला दाखवतो आपण कुठं जाणार आहे माहिती आहे का. इथे समोर एक बॅनर आहे बघा. बोर्ड आहे इथं. हा जो बोर्ड दिसतो ना हा बोर्ड. हा बघा हा बोर्ड आहे ना. इथंच जायचं आपला आत्ममलिक. बघ ना कसं आता सुकली झाडं सुकली आणि पावसाची हिरवी गार होत असेल. माहिती पाला काढले. हो पाला काढले सगळ्यांचा. पहिला कुठं आपल्याकडे असं बघायला भेटत होतं. आता कुठं भेटतं असं बघायला. पहिला रानात गेलो आपल्या शेताच्या इकडं तिकडं भेटायचं असं सगळं हे बघायला. या आता कुठं आता आपण जातच ना तिकडं. नाही हो करतो ते जातं बाबानं काका. हो जातं बाबानं काका. काय काय बोलतात त्याला. माखाला. यायला लागते. हो म्हणजे काय मामा. कौलारू घरं आपली झाली लय कमी झाले. इकडे सगळे कौलारू ना मातीचे याचे पाऊस पडत असेल जास्त. पाऊस भरपूर इथं पाऊस असेल आणि थंडावा पण भरपूर असेल इकडे. बघ ना किती आहे. तुझा फिरून आलो म्हणून आता एवढ्याला पोचलो असतो. जेवलो असतो पण आवेला आपण. जेवलो नसतो विचार. हा आणि इकडे बघा किती हिरवळ जागा पण लई लागते. एक नंबर आहे ना वाटतं एकदम. कोणी पोरं पडून जायला नको. काय नाही बघ ना एक नंबर आहे. बाकी इकडे करवंद आहे काही. हा कर्जाची झाड आहेत ना. हा बरोबर हो कर्जाची झाड आहेत. कर्जा त्यांना 7 किलोमीटर राहिले. आता झाली गावाला झाली असते भरपूर. हा गावाला बी जाम आता झाली असेल ना कर्जा. गावाला कर्ज कमी किती बघ. मामा बोल ना. डुकराचा खाता ना. कोण तुम्ही एवढं येतं जातं लागतं गावाला. त्याचा पाकिट घेते ना. तसं कुर्ती. बाय मऊ रास आहे बाय. मऊजोर रास आहे याला मवाला. जाता जाता पाडायची साईडला लावू. दगरा पडता येते तेवढी पाडू. इथं कोण आहे जंगलानी. इथं हे सगळं थोडी याचं बाय बाय. ये मावाला बी जाम मावले बाय. भरले येऊ बी तो ग भरले नाही. पालवी फुटले याला. पालवी फुटले जाम. रस्ता बघा एक नंबर रस्ता बाकी. रस्ता बिस्ता बाकी गेले मस्त. पूर्ण जंगल एरिया ना. पास झाले रिझल्ट नाही दिला अजून. दोन रस्ते. चल ना सर्व जायचं आपल्याला. पुढून काय झालं काय करते. काय लक्ष नाही दिलं. बाबा यो डॅमचं पाणी सोडल्यावर इच्छा पाणी देत असेल ग. हो अर्धा तास घालवला आपण.
हो इथेच आतमध्ये. बघूया गाडी ते लावून देतात का नाही देतात. येऊ का आतमध्ये? जाऊन देतात का नाही त्या. हे बघा आलो आपण. आपल्या जिथे जायचं होतं ना आत्मामलिक ध्यानपीठ, इथेच आपण जायचं आपल्याला. बघूया बघता का? जातात आम्ही. आत्मामलिक इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर आहे हा. आणि इकडे बघा किती मोठं इथं पण आहे. जसं आम्ही शिर्डीला जातो ना सेम त्याच प्रकारे इथं पण आहे हे. सो समोर तुम्हाला दाखवतो. हॉस्टेल, फुटबॉल क्रॉस हे वगैरे जाम मोठं आहे मैदान इथे. फायनली पोचलो आता इथे. आता बघूया हे त्यांचे हॉस्टेल आहेत इकडे या साईडला. आणि समोर जायचं आपल्याला. कुठे जायचं ते दाखवतो मी तुम्हाला. आता भंडारपासून आता ॲडमिशनचं प्रोसेस चालू आहे. आता ते सरांनी आपल्याला घेऊन चालल्यात आपल्या इथे. ते बोलतात का सर, हो प्रसादाला आपल्याला घेऊन चालले सर ते आता. त्याच्यानंतर मग ते तोपर्यंत आपली प्रोसेस चालू करतील ते. मग प्रसादाला झाल्यानंतर ते बोलले की तुम्ही रूम वगैरे स्कूलचे क्लासरूम बाकी स्पोर्ट ग्राउंड हॉस्टेल वगैरे ते बोलले की दाखवतील आपल्याला ते. तोपर्यंत तुम्ही बघा मग नंतर तुम्ही ठरवा काय करायचं आहे ॲडमिशनचा. पण आपण आलो ॲडमिशन घ्यायच्या हिशोबातच. आपण ॲडमिशन घेणारच आहे. आहे त्यांचं प्रसादालय आहे. बसले ते लोक. सो मोठं आपण हां हो लागेल तसं घेतो. ती वाटाण्याची आहे ही शेव भाजी आहे. बस ते काय डाळ आहे का ती. त्याला चपाती असं देतात. थांब चपाती कशी आहे भाजी उघड घेतला मी. पप्याला लागली नाही. काय टाकू चपाती ना घेतो घे नाही नाही मी नाही मला नाही हा इथं फॅन. एक चपाती तुला आणल्या घ्या ना खा ना तुम्ही. अरे यार तुझ्यासाठी आणली. अरे जेवायला बघा त्यांनी शेव भाजी वाटाण्याची भाजी डाळ चपाती आहे आणि ताक आहे. एवढा भारी जेवण आहे ना. एक नंबर जेवण आहे. बाई पण जेवतो नैना बी जेवतो इथं. एक नंबर जेवण इथं. इथं गाई बघा किती आहेत. गोशाला आहे ना इथं पण म्हणून गाई एवढ्या आहेत इथं. पिल्ला बाबा वासरा बघ कशी किती भारी आहेत ना वासरा. कुठली ही हा का. तिकडे गावून हा हॉस्टेल आहे त्यांचा लेफ्टचा. मग गायांना सोडतात कुठे. तिथले तिथे. अच्छा हां तो मेडिटेशन हॉल आहे. हा हॉस्टेल आहे त्यांचा. आपण पेटी पण आणू शकतो. हो हो ना पेटी आणूच ना आपण ती याच्याच खाली ठेवायची. ॲडमिशन तर झालं आहे सरांनी केलं आहे. आता आपण आलो आहे फी भरायला इकडे कॅश काउंटरला. सो इकडे आता फी भरून घेऊ. ॲडमिशन तर
वगैरे झाला आपला. आपण आता सर्व प्रोसिजर करून त्याची पूर्ण करून हे झाली. आता आपण चाललो आपल्या घरी जायला. आता वाजले 4 वाजता निघलो आपण. 1-1.5 घंटा लागेल आपल्याला पोचायला आता आपल्या शिलपाट्याला त्या मुंबऱ्याला. ॲडमिशन वगैरे झालं, सर्व फी वगैरे सर्व चेक केला आपला त्यांना त्याला तिकडनं हे काढायसाठी त्यांनी लेटर वगैरे सर्व दिलं आपल्याला. सो ते लेटर त्याच्या आता ज्या शाळेत जो आहे त्या शाळेत द्यायचं त्याला, म्हणजे त्याचा दाखला भेटेल आपल्याला. सो चला आता आपण गाडीत बसू आणि निघू. चला आता निघलोय. जाम गरम होतंय, काय सांगू तुम्हाला. आता गरम असा होतं ना, हल्ली डेंजर गरम होतं. चला आता निघल्या जायला. आता इथून रस्ता दाखवतोय 2 घंटे 7 मिनिट. बघूया चला. आडगावचे डोकरे चाललेत. स्टेशन आडगाव. स्टेशन बाजूलाच आहे इथं. आपण जे स्टेशनच्या बाजूला जाऊ, लागून जाऊ स्टेशनच्या. एकदम जवळच आहे. हा घेतो त्या साहेब साईडला बघा स्टेशन आहे ना समोर. त्या बाजूला घेऊ ना आता. रोडच्या त्या साईडला. आडगावच्या आम्ही बाहेर निघल्या मेन रोडवर. आता यो आपला आला मुंबई नाशिक हायवे. इकडे बी बरंच टावर झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 7 मधले झाले. कुठली आहे? राजनांडा प्रेम नारायण रेसिडेन्सी. अरे बाबा सकाळी गेलतो ना ही सकाळपासून कोयला आहे ना. हा ही सकाळपासून थांबली. मी आता इथं आल्या शुभ साखर यायला आल्या फूड एक्सप्रेसला. शुभ साखर फूड एक्सप्रेसला इथं आल्या मी आता. जरा इथं काहीतरी खाऊ बरं लाईट. कारण दुपारी जेवलो तर किती वाजता माहिती आहे ना, 2:30 का 2 वाजता आपण जेवलो तर. सो आता पहिल्या इथं तर जरा खाऊन घेऊ काहीतरी. चला हो पाठीमागे जेव्हा दिसतं ना उडपी हॉटेल इथंच होतो. आता जेवलो इथं मस्त की बाय मी नैना आना दुगू गेले तिकडं हे करायला. कारण मागचेच टाईम जिथं जो दाखवला ना शुभसागर तिथं काही बरोबर नव्हता. बरोबर म्हणजे तिथं सेल्फ सर्व्हिस होती तर आपली सेल्फ सर्व्हिस नव्हती म्हणजे म्हणून त्यासाठी मग इथं होतं. तर इथं जेवण झालं मस्त की चिल्ली बिल्ली सगळा एकदम टकाटक. चला आता भेटू मुंबऱ्याला किंवा भिवंडीत पोचल्यावर. 7 वाजलं आता आणि आता पोचलं मी रेतीबंदरचा ब्रिजच्या इथं. इकडे बघा ना, इकडे लागले ट्रॉफिक जाम आहे. तिकडे ज्या गाड्या भिवंडीत चालल्या ना त्या लाईनला बघा किती गाड्याची ट्रॉफिक आहे. लाईट मार लाईट मार लाईट मार लाईट मार लाईट मार. चला आता पोचूच
उमऱ्याला. मग तिच्या ट्रेन पकडून आपण दिव्याला जाऊ. दिव्याच्या रिक्षा करून घरा. अवतार तर एकदम डेंजर होते माझा आता आली. तोंड बिन धुवतात त्यांची तर मस्त की हातपाय धुताना मग निघन. ढग बघा कसं आहे त्यांना. काले काले ढग जसं काय पावसाळा येईल आता चालू आहे. असं काही होलं जातं थोड्या दिवसांनी पावसाळा चालू. मुंब्रा स्टेशन. मुंब्रा स्टेशन एसी ट्रेन. ट्रेनला एवढी गर्दी होती ना, हे एकदम डेंजर गर्दी होती या ट्रेनमध्ये. खतरनाक गर्दी होती. तरी इथं चढलो आणि उतरलो आता. दिवा स्टेशन बघा कसं भरले. अख्खा दिवा स्टेशन कसं भरले बघा. कमी पब्लिक होती. हां पब्लिक बघा. एके टायमाला ट्रेन पूर्ण खाली होती इथं. आता दिव्याच्या रिक्षा पकडून आपला शिलफाट्याला जाऊ आपण. शिलफाट्याचा रिक्षा पकडून चला. इकडे बघा अवतार कसा झाला बघा माझा. अख्खा दिवस नुसता इथं गरम पण एवढा होत होता ना. एक तर डॅमच्या जस्ट बाजूलाच होतो आम्ही. एवढा गरम होतो ना. आता ही लोक घरा माव काय कुठे आहे मोबाईल. वा पोर बघा माझी भारीचं कानांचं बघा कसं चांगले घेतले नाही मी. हा का. अरे वा. कोण आहे कोण आले बघा नाचायला सुरुवात आहे काय. गाणी लागल्या का नाचायची सुरुवात. बापरे